नशिबात आमच्या असं लिहिलंय काय, नशिबात आमच्या असं लिहिलंय काय, जिथं तिथं जातो आमचा फाटक्यात पाय, आहो जिथं तिथं जातो आमचा फाटक्यात पाय. ठाई ठाई होते अशी त्यांची गोची, ठाई ठाई होते अशी त्यांची गोची, लोकांना दिसते नुसती ही गंमत प्रेमाची, 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 ही गंमत प्रेमाची. तुम्ही काय करणार आहात ना ते आधी मला सांगून ठेवा. हा बरोबर आहे शक्ती, मला पण सांगून ठेव काय करणार तू. अबे चुप आहे, आता कोणाला सांगणार बिगणार नाही हा शक्ती, कळलं काय. पहिला करणार आणि मगच बोलणार. कोणीतरी बोलून पण ठेवलेला आहे काय आहे की नाही, जैसा बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. काय वंदनाबाई, कसा आहे नवीन उमेदवार? चांगलेत. काय आहे ते वरून जरी चांगले दिसत असले ना तरी सुद्धा त्यांच्यापासून जरा जपूनच राहा. आम्हाला अमृताबाईंनी त्यांचा सगळा प्रॉब्लेम सांगितलेला आहे. अहो ते चिडले ना की चावतात सुद्धा. हे बघा, मी अनेक चावणारे पेशंट बघितलेत, तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी माझी काळजी घेईन. तुम्हाला सांगते मी, या जगातली सगळी माणसं थोडी थोडी वेडीच असतात. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की जगातला प्रत्येक जण वेडा आहे? हा, मी म्हटलं थोडी थोडी वेडी असतात. आणि त्यातून तुम्ही एक कलाकार, आणि माणूस कलाकार हा नेहमी वेडाच असतो. अरे काय बोलताय काय तुम्ही? अहो बरोबर बोलते मी. तुमचं हे सगळं जे झपाटले पण असतं की नाही, ते एक प्रकारचं वेडच असतं. हा, सर्वसामान्य माणसांपेक्षा म्हणून तुम्ही वेगळे असता, संवेदनशील असता, आणि म्हणूनच तुम्ही एक कलाकार होता. काय बोललात तुम्ही, काय बोललात? म्हणजे आता तुम्ही जे काय बोललात ना कलाकाराबद्दल ते अगदी सत्य आहे. हो की नाही? अहो वेड ह्या शब्दाचा शब्दशः अर्थ घेतात तो माणसं. बरं झालं मला समजून घेणारं कोणीतरी ह्या घरात आलं. फार छान झालं. आयुष्य म्हणजे माझं एक निवडुंगाचं बन झालं होतं. त्या निवडुंगाच्या बनात तुम्ही कोकिळेसारखे आलात आणि माझ्या आयुष्यातला हरवलेला सूर मला परत सापडला. सापडला ना? हो. सापडला की नाही? हो. आता जसा माझा हरवलेला सूर मला परत सापडलाय तशी माझी हरवलेली वहिनी तुम्ही मला शोधून द्या. हरवलेली वहिनी शोधू? हो. मी? हो. कारण तुम्ही एकट्याच असे आहात की मला समजून घेऊ शकता. ठीक आहे, माझं सगळं काही लक्षात येते. हा, म्हणजे ते निवडुंगाचं बन, ती कोकिळा, हा सगळं काही लक्षात आलंय. बरं मी येऊ आता? हो 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 या, पण लवकर या, मी वाट बघतो. हा लगेच येते. हा लगेच येते. आले. हा लवकर या, मी वाट बघते तुमची. लवकर या. भीती वाटते मला. कोकिळा, निवडुंगाचं बन चुकून तर जाणार नाही याची भीती वाटते मला. कोकिळा, निवडुंग, बन, भीती वाटते मला. भीती वाटते मला. वा, मस्त चहा झाला मैना. 10 वर्ष तिकडे दुबईला वाळवंटात राहिलीस, पण तुझ्या हाताला एक वेगळी चव आली आहे. सुरशा, यो माझ्या आजच्या चवीचा परिणाम नाही हाय, म्हशीच्या दुधाचा हाय. तुला सांगते चवीत लगेच फरक पडतो बघ. हो, मला आठवतं ना मैना, लहानपणी सुद्धा तुला गाईपेक्षा म्हशीच जास्त आवडायच्या. आवडायचा प्रश्न नाही रे बाबा, टेस्टचा प्रश्न आहे. टेस्ट. हो.
आई, काय झालं रे? लहानपणी आई असाच चहा करायची, प्युअर दुधाचा. खूप चांगल्या होत्या बघत्या. वात्या काय अजून आहे ती? आहेत का? मग चांगले आहे की. हे महिना तर लय थकली आहे बिचारी. तिची एकच इच्छा आहे, मला म्हणली लवकरात लवकर घरात म्हस आण. म्हस म्हणजे हे बायको, म्हणजे सून आण म्हणली. सुनेचं तोंड बघायची तिची लय इच्छा आहे. अरे मग कर की लगीन. तशीच गचकली म्हातारी तर पिंडाला कावळा शिवायचं नाही. हे महिने मला बी आता वाटायला लागले लवकरात लवकर लगीन करावं. पर या वयात कोण करणार माझ्या बरोबर लगीन? तुझं पाशी परी तू जागा चुकलास. म्हणजे लहानपणी शाळेत मास्तरांनी शिकवलेली म्हण. अरे या 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 वंदना भैया. एस माझं जरा तुमच्याकडे थोडं महत्वाचं काम होतं. बोला ना. तुम्ही चहा घेणार का? नाही नको. घ्या हो, फार टेस्टी आहे. म्हशीचा आहे. हे म्हशीच्या दुधाचा आहे. असं बोल. नाही काय म्हशीचा असो, गाईचा असो, शेळीचा असो, कुठल्याही दुधाचा चहा असो, मी फक्त सकाळी एकदाच चहा घेते. मग तुम्ही असं करा, उद्या सकाळीच आमच्याकडे या आणि महिन्याच्या हातचा चहा पिऊन बघा. वा, तुम्ही काही हरकत नाही, नक्की येईल. पण आता आधी तुम्ही चलताय ना माझ्या बरोबर? हो चला. ए महिना, मगाची तुझी म्हण मला आठवली. तुझे आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी. पण त्याचा संदर्भ नाही लक्षात आला. पालत्या घड्यावर पाणी. अरे बापरे, परत एक म्हण. पण या म्हणीचा अर्थ मी तुला नंतर विचारतो. आता ह्या काय म्हणतात ते बघतो. चला मॅडम. चला. कर्म माझं या घरातल्या येड्या लोकांबरोबर राहून याच्या पण डोक्यावर परिणाम झालाय. गाढवं पुढं वाचली गीता आणि कालचा गोंधळ बराच होता. खरगोश मतांनी निवडून येण्याच्या योजना. कपडे, मतदारांना कपडे वाटले पाहिजेत, भांडी वाटली पाहिजेत, खरगोश आश्वासनं दिली पाहिजेत. हे सगळं लिहून काढलं पाहिजे. आणि या सगळ्यासाठी श्रेष्ठींचं अप्रुव्हल घ्यायला पाहिजे. श्रेष्ठी बरीच कामं पडलेली आहेत अजून. गुणाजीराव, हे गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. अरे जा, आपल्याला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय. ओके. मग सांगा बघू, कुठे बघितलंय मला ते? मला वाटतं तुम्ही घनश्यामच्या नाटकामध्ये काम केलेलं होतं. चिक. हा, मग आमच्या गजाकडे मॉडेलिंग केलेलं असणार. हा, पण मला मॉडेलिंग मात्र करायचंय. जा, आमच्या गजाकडे जा, GR कडे जा. नाही, मला तुमच्याचकडे मॉडेलिंग करायचंय. मॉडेल ऑफ हाऊसवाईफ. मला गृहिणीचं मॉडेलिंग करायचंय. अरे पण मी कधीच काही मला करायचं. अरे बापरे, हे आलं लक्षात. अरे रिबेका, तू रिबेका, अरे केवढी वेगळी दिसते तू साडीमध्ये. खरोखर मी तुला ओळखलंच नाही ग. अजून ओळखलंय कुठे तुम्ही मला? म्हणजे आहो, म्हणजे म्हटलं मी आता लवकरच मंत्र्याची बायको होणार आहे, तेव्हा जरा साडी नेसायची प्रॅक्टिस करूया. आणि माझं तुमच्यावर किती प्रेम आहे हे तरी माहितीये का तुम्हाला? रिबेका, मी जरा इलेक्शनचं काम करतोय का आता. प्लीज तू असा प्रेमाचा विषय काढू नकोस ना. मग मला दुसरं काही सुचत नाही माहितीये. तुला हे असं साडीमध्ये बघून मला कसंच होत आहे. अहो, माझी पण अवस्था सध्या फार वाईट झालीये. तुम्हाला माहितीये, मला हल्ली रोज स्वप्न पडतात. आपलं लग्न झालंय, मी तुमची बायको झालीये. हा रिबेका, सध्या तू फक्त स्वप्न बघत राहा.
नाही म्हणजे आपण लग्न तर करणारच आहोत, पण लग्नापेक्षा आपला देश महत्वाचा आहे ना. मला आधी निवडणूक जिंकायची आहे. या देशाची 5 वर्ष मला सेवा करायची आहे ग. 5 वर्ष? अय्या, म्हणजे आता माझं काही खरं नाही. का? का म्हणजे काय? कारण मला कळलं की निवडणूक पुढे ढकलल्या गेलीये. कमाल आहे. म्हणजे जी गोष्ट मला अजून माहित नाही ती तुला कशी कळली? बातम्यात बघितलंय ना मी. ते मरू देत, पण अहो आता लग्नाला किती उशीर होईल आपल्या. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, श्रेष्ठींनी माझ्याकडे वंदना नावाची डॉक्टर पाठवली आहे. तिच्या समोर नीट वाग, नाहीतर तुला इंजेक्शन देईल ती. पण मला कशाला इंजेक्शन देईल ती? कारण ती वेड्यांची डॉक्टर आहे. काय? गंमत प्रेमाची. मी काय म्हणत होते म्हणजे मला तुम्ही सांगा की ह्या भावांचे तुम्ही किती वर्षापासून पिये आहात? मी म्हणजे बघा 1 2 3 8 8 वर्ष झाली मी या घरात आहे. अच्छा, बर. मग या भावांनी लग्न केली नाही, राईट? मग का केली नाहीत लग्न? ती फार मोठी स्टोरी आहे मॅडम. अरे बापरे, खूप मोठी आहे. मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. त्यांचे सगळ्यात मोठे भाऊ आहेत ना, दयानंद साहेब. त्यांचं लग्न झालं आणि लगेच दुसऱ्या दिवशी त्यांचा मृत्यू झाला. अरे बापरे. मग म्हणजे कशाने मृत्यू झाला? कशाने म्हणजे त्यांच्या जन्मपत्रिकेतच मृत्यू होता. म्हणजे काय, यांचे मामा आहेत ते खूप मोठे ज्योतिषी आहेत. त्यांनी या सगळ्यांच्या जन्मपत्रिका बघितल्याने यांना असं सांगितलं की लग्नानंतर लगेच दुसऱ्या दिवशी या सगळ्यांना मृत्यूयोग आहे. झालं, यांचा मामांवर लगेच विश्वास बसला आणि या सगळ्यांनी ठरवलं की आता आपण अविवाहित राहायचं. सॉरी मॅडम, हे मी म्हणजे त्यांचं खूप पर्सनल गोष्टी मी तुम्हाला सांगतो, पण काय तुम्ही डॉक्टर आहात आणि असं म्हणतात की डॉक्टरांपासून काही लपू नये म्हणून सांगितलं. या भावांनी लग्न केली नाहीत म्हणून हे सगळे असे विचित्र वाटतात. थांबा, अजून स्टोरी कंप्लीट व्हायची. सगळ्यात धाकटे आहेत ना प्रमोदराव, ते एका मुलीच्या प्रेमात पडले. बरं, नुसता प्रेमात पडला नाही, घरातनं पळून गेला आणि लगेच त्याने लग्न केलं. अरे बापरे. मग? घाबरू नका, तो आहे अजून. पण इकडे मामा वैतागले. का? का म्हणजे काय, आता मामांचं भविष्य खोटं ठरलं ना, याचं लग्न झालं तरी जिवंत आहे अजून, म्हणून. बरोबर. मग आपले गुणाजीराव, त्यांनी काही प्रेम वगैरे? ती एक वेगळी स्टोरी आहे. या घरात रेबेका नावाची एक मॉडेल आहे. तिने मॉडेलिंग ठेवलं बाजूला, ती आमच्या या साहेबांच्याच प्रेमात पडली, गुणाजीरावांच्या. बरं, मग ते घनश्यामराव, त्यांचं काय बरं, ते का वैतागलेले? ती आणखीनच वेगळी स्टोरी आहे. हे आपले घनश्यामराव आहेत ना, ते एक मोठे नाटककार आणि दिग्दर्शक आहेत. तर त्यांना त्यांच्या नाटकासाठी एक चालू वहिनी पाहिजे होती. म्हणजे तशी त्यांनी पेपरात जाहिरातही दिली. अच्छा, म्हणजे चालू वहिनी त्यांना मिळाली नाही, बरोबर? चूक. त्यांना चालू वहिनी मिळाली. त्या वहिनीचं नाव होतं सुधाताई. पण या सुधाताईंचं काय झालं, ते गजाभाऊ आहेत ना फोटोग्राफर, त्या त्यांच्या प्रेमात पडल्या आणि नाटक सोडून निघून गेल्या. मग यांनी गुणाजीरावांची जी पहिली पिये होती ना, तिला नाटकात वहिनी म्हणून काम करायला बोलावलं, तर त्याही काम सोडून निघून गेल्या. झालं, आमचे घनश्यामराव झाले लगेच सैरभैर, कारण प्रोड्युसर त्यांच्या मागे लागलेला आहे की अमुक एका तारखेला तुम्ही नाटक ओपन करा म्हणून. आता हे बसलेत आपले केस उपटत. नाही, ते अगदीच बॉर्डरला येतो. नाही, बॉर्डरला अजून गेले नाहीयेत. त्यांची केस अगदी बॉर्डरला गेली. हा, केस बॉर्डरला, बरोबर. काय ना, रस्त्यात जाऊन कधी दगड मारायला लागते. हो. बरं, आणखीन एक स्टोरी एक तुम्हाला सांगायची राहिली. नंबर 3चे भाऊ आहेत, GR फोटोग्राफर आहेत. त्यांच्याबद्दल तुम्ही काही मला सांगू नका. का? काय ना, त्यांच्याबद्दल तुम्ही मला जर सांगितलं ना, तर मी पूर्वाग्रह दूषित नजरेने त्यांच्याकडे बघीन ना. आपण त्यांच्याकडे जाऊच या ना डायरेक्टली. चला. एक मिनिट एस. मी काय विचारते की ह्या भावांचा हा प्रॉब्लेम हेरिडेटरी आहे का? हो, म्हणजे हे सगळे खानदानी वेड आहेत असं तुम्हाला म्हणायचंय? नाही हो, तसं काही नाहीये. नाही हो, मी आपलं सहज विचारलं. मी एक सहज विचारू का तुम्हाला? हो, विचारा ना. म्हणजे माझ्याकडे बघून तुम्हाला काय वाटतं? म्हणजे माझ्या डोक्यात काही प्रॉब्लेम आहे असं तुम्हाला वाटतं? नाही ना? नाही, चला, ओके. नाही, तसं नाही. म्हणजे आपल्याला वेगळं बसून बोलावं लागेल त्याच्याकरता.
हो का प्रॉब्लेम आहे म्हणजे बरं आपण निघायचं का? हो चला ना या. ही गंमत प्रेमाची. अहो असं मनावर घेऊ नका हो. मनावर घेऊ नको, मनावर घेऊ नको. ह्याची ऍड गेले. तुला सांगतो ना, मला सब फ्रस्ट्रेशन आलंय आता. आयुष्यात मी लोणचं खाणार नाही. नाही नाही, आता जीव गेला ना तरी लोणचं खाणार नाही मी. अहो असं खचून नका हो जाऊ. मी आहे ना तुमच्या पाठीशी. प्लीज तुम्ही नका माझ्या पाठीशी उभ्या राहू. का? नाही, कारण प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री असते आणि मी तर अयशस्वी. हो का? मग मी तुमच्या पुढे येऊन अशी उभी राहते. अहो जरा तुम्ही माझा विचार करा हो. अहो मी नाटक सोडलं मॉडेलिंग मध्ये करिअर करण्यासाठी. ती पहिली जाहिरात हातात घेतली, ती सुद्धा कॅन्सल झाली. हेही गेलं तेही गेलं. सॉरी, ते माझ्यामुळेच झालं. ते नाही हो, मी आता जी जगते ना ती तुमच्या प्रेमाच्या आधारावर. माणसाला आयुष्यात प्रेमाचा आधार असला ना की त्याच्या वाटेवर असे काटे पडलेले असतील तरी त्यांची फुलं होतात. त्या फुलांमधून असा सुगंध दरवळायला लागतो आणि माणसाचं आयुष्य कसं अगदी सुगंधित होतं. हॅलो, नाटकातलं डायरेक्ट होतं. हो, आधार प्रेमाचा या नाटकातलं. वाटलंच मला. अहो माणसाचं आयुष्य सुद्धा नाटकच असतं की. म्हणजे विधात्याने लिहिलेलं सस्पेन्स नाटक. एक मिनिट जरा ते नाटक बंद करा प्लीज. साहेब ह्या तुमच्याकडे आलेत. तुम्हाला फोटो काढायचे आहेत का? नाहीतरी आज मी मोकळाच आहे. एक मिनिट जरा थंड घ्या. या फोटो काढून घ्यायला आलेले नाहीये. मग कशाला आलेत? खरं म्हणजे या थोरल्या साहेबांकडे पीए म्हणून आलेत. अच्छा 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 अच्छा, नमस्कार. नमस्कार. आणि नुसत्या पीए नाहीयेत, डॉक्टर आहेत. अरे वा. बघ हल्ली काय प्रॅक्टिस वगैरे चालत नाही का? हे बघा, मी नुसते डॉक्टर नाहीये, सायकियाट्रिस्ट आहे. बापरे, म्हणजे दादाचं असं झालंय? तुम्हाला सांगतो, ह्या ग्लोबलायझेशन मुळे वाट लागली इकॉनॉमीची. मेड इन चायना वाला लोणचं मार्केटमध्ये आलंय. माझा मॉडेलिंगचा चान्स सुद्धा गेला. या कोण? मी सांगतो. या सुधाबाई, या खरं म्हणजे घनश्याम साहेबांकडे नाटकात काम करायला म्हणून आल्या होत्या. पण याने ती लाईन बदलली आणि ही लाईन पकडली. आता कठीण आहे. हल्ली कुठल्याच लाईनीचं काही खरं नाहीये बघा. कठीण आहे, सगळंच कठीण आहे. आता मला कळलं श्रेष्ठींनी मला इथे का पाठवलं ते. आपण निघूया का प्लीज? हो निघूया. येते. थँक्यू. अरे मी आहे. अरे बाबा, मागे येऊन असं घाबरवायचं नसतं. नाही, जरा काम सिक्रेट होता ना म्हणून सिक्रेट मध्ये आलो. अरे पण त्यासाठी घाबरवायचं कशाला? आणि हेच आहे ना जिंदगीमध्ये, घाबरायचं नाही. जिंदगीत कसा डेअरिंग पाहिजे आपल्यासारखा. अरे कवा बी काय बी कधी बी होऊ शकतो, कळला काय? सिक्रेट सांगतोस ना, लेक्चर कसं देतोय? अरे तोच तर सांगायला आलोय ना आपण इथे. एकदा काय सगळा प्लॅन सांगितला ना की तुम्ही पण बोलाल, अरे वा यार शक्ती, तू भी क्या चीज आहे. आता प्लान सांगतोयस का उठून जाऊ मी? अरे सांगतो ना भाई, तुमचा दुश्मन आहे ना गुणाजी परांजपे, तो संपला. संपला? छान झालं. हा, असा नुसता समजा. संपला म्हणून समजायचं वय. अभी तुम सिर्फ तमाशा देखो. काही येडाय की तू? इलेक्शन तोंडावर आलंय, तमाशा कसला बघायला सांगतोय? अरे मेरा मतलब है गुनाजी का तमाशा देखो. आप तुम्हारा दुश्मन गुनाजी खल्लास. ए बाबा, मी तुला आधीच सांगून ठेवलंय, त्या गुन्हाजीचा मर्डर बिर्डर करायचा नाही. त्याला फक्त इलेक्शन मध्ये हरवायचं, कळलं? अरे मर्डर नाही नि बिल्डर पण नाही, सगळ्या डोक्याचा प्लॅन आहे. ते म्हणतात ना शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. अरे म्हणी कसले ऐकवतोस? प्लॅन सांग ना. सांगतो, एक मिनिट. हा,
शक्ती माझ्या सहनशक्तीचा अंत बघू नकोस. प्लॅन सांग, प्लॅन सांग. माय एक तर मी तुमचा पिये आणि परत मी तुमचा मिळवला आणि तुम्ही माझी मान पकडता. अरे आपल्याला काय मान फिन हाय की नाही? आता प्लॅन सांगतोय का मुंडी मुरगाळून टाकू कोंबडीवाणी? नाही नाही नको नको, सांगतो सांगतो. बोल. इकडे या. हा. द्या पैसे. कसले पैसे? पैसे कसले? मी तुला पगार देतो नाही का? अरे त्याचे पैसे नाही. मग कसले? अहो कुठला पण प्लॅन करायचा असेल त्याच्यासाठी पैसे लागतात. त्या प्लॅन मधल्या माणसाला पैसे नको. एक गोष्ट लक्षात ठेवा, जगातला कुठलाही प्लॅन सक्सेसफुल करायचा असेल त्यासाठी पैसे लागतात. आणि संत महमूद सांगून गेलेले आहेत, ना बीबी ना बच्चा ना बाप बडा ना मैया, द होल थिंग इज दॅट के भैया सबसे बडा रुपया. करेक्ट. मग द्या लवकर. आगे रुपया. रुपया मग तू तर म्हणाला सबसे बडा रुपया. ऐका हो ऐका, आपले प्रिय मामा साहेब आमरण उपोषणाला बसले आहेत. हो. अरे एस तू काय अशी दवंडी पिटत जाणार आहेस का तिकडे? मग काय प्रत्येकाला सेपरेट सांगू की काय? तुम्ही जर आता माझ्याशी लग्न केलं नाहीत ना तर माझे आई वडील ते रद्दीवाल्या बरोबर लग्न लावतील माझं. रद्दीवाला म्हणजे? त्याचं एक रद्दीचं दुकान आहे. आता तुम्ही सांगा, माझ्यासारख्या कलाकार स्त्रीला असा एखादा रद्दीवाला नवरा मिळणं हे चालेल तुम्हाला? नाही 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 सुधाबाई, अहो मी कल्पनाही करू शकत नाहीये.